नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। काल रात्री जेवण करून मॅच बघता बघता मला कधी झोप लागली काय लक्षातच आलं नाही। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो। आपण बँगलोर इथं नीनमंगला गोडाऊनला पोहोचलो आहे। बरोबर 7 वाजता आपण इथं पोहोचलो। 7 वाजता येऊन एंट्री झाली आपली। रात्रभर ड्रायव्हिंग करायला लागली, पण एका याच्याने बरं झालं, कारण की इथं आल्यानंतर कळलं की उद्यापासून 3 दिवस गोडाऊन बंद आहे। म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस गोडाऊन बंद आहे। तर आपण नॉनस्टॉप आलो, त्याचा फायदा झाला। आपल्याला काय माहीत नव्हतं गोडाऊन वगैरे बंद आहे, पण उद्या भरायची या हिशोबाने आपण आलतो, कारण की उद्या शनिवार आहे। चिकमंगळूरला पण ड्रायव्हरचं गाडी भरत नाही, तर आज जर खाली झाली तर उद्या चिकमंगळूरला गाडी भरू शकते। आपण या हिशोबाने आलो होतो, पण बरं झालं आलो, कारण की परत 3 दिवस सुट्टी म्हटल्यावर डायरेक्ट मंगळवारी गाडी खाली झाली असती। रात्रभर चालवायला लागली, त्याचा काय ना प्रॉब्लेम, पण काय वाटलं पण नाही, कंटाळा नाही आला, झोप नाही आली। जरा जेवण वगैरे जरा कमी केलं, तर राईस नव्हतं खाल्ला रात्री, त्याच्यामुळं गाडी आली। आता नंबर तर अजून म्हणजे गाडी लावली नाही डॉकला। पहिल्या गाड्या आहेत डॉकला, 5 गाड्या लागल्यात खाली करायला। माझ्या मते ही गाडी एवढ्या गाड्या झाल्या की मग आपली गाडी लागेल। तरी 12-1 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे गाडी आपली खाली। बघूयात आता किती वेळ लागतो वगैरे। तोपर्यंत आता झोपतो मित्रांनो, कारण की झोप यायला लागली। आता तोंड वगैरे धुवून आलतो मी, आताच झोपूयात आता। बघू तर उठवायला येतीलच, काय म्हणतात काय नाही। अजून तरी हमाल लोक वगैरे कोण आलेले नाहीत। 8-8:30ला गाड्या चालू करतात अनलोडिंगसाठी। बघूयात आता वाट आपला नंबर का आता हमाला आल्यावर लगेच लावतात गाडी, काय माहीत नाही। थोडा वेळ थांबून वाट बघूयात, नाही तर झोपतो आता निघतो। दुपारचे 12 वाजलेत मित्रांनो। गाडी आपली खाली झाली, रिसिव्ह वगैरे सगळं भेटलं, पटकन खाली झाली। दुसऱ्या नंबरला खाली झाली। आता जाऊया इथून चिकमंगळूरला। चिकमंगळूरला पण गाडी आपलीच गाडी आहे, पप्पूची गाडी आहे। पप्पूची गाडीला चिठ्ठी नाही भेटली, त्याच्यामुळं तो तिथंच आहे। आता जाऊन आपण नंबर लावूया। आपण जाऊपर्यंत दुसरी गाडी यायला नाही पाहिजे। उद्या शनिवार आहे, उद्या भरण्याचे फुल चान्सेस आहे। उद्या जर भरली तर परत मग ते सोमवारवर जाईल। तर निघूयात पहिले आणि पोचूयात। अजून नाश्ता वगैरे काहीच नाही केला मी, पण पहिले कुठंतरी जेवण करूया, कारण की भूक लागलेली आहे। झोपलो होतो खाली करून, परत गाडी उठवलं त्यांनी। 2-2.5 तास झोप झालेली आहे। कंपनीतून गोडाऊनमधून बाहेर आलं। हा हायवे आहे मेन, हा बँगलोरच्या साईडला जातो सरळ सरळ। इथून आपल्याला आता तुमकुरला जायचंय। तुमकुरवरून लेफ्ट घेऊन वर आरतीगिरी वगैरे करून सरळ चिकमंगळूरला। तर निघूयात पहिले मित्रांनो, कारण की परत गाडी नको यायला कुठं। 4-5 तास लागतील तरी आपल्याला पोचता। निघूयात मित्रांनो। दुपारचे 2:30 वाजलेत। जेवणासाठी थांबलोय। सांबार आणि राईस खाणार आहे, नाही तर कर्ड राईस। हायवेच्या बाजूलाच आहे बघा, असं समोर आपली गाडी थांबलेली आहे। टिपटूर म्हणून गाव आहे, त्या गावात आलोय। इथून या गावात एकदा मी, कुंदन शेठ आणि इरफान भाई म्हणून आहे, आम्ही कांदा घेऊन आलतो। आणि एकदा मी इथून अमरावतीने यवतमाळचे खोबरं भरून घेतो। लोडिंगचा पॉईंट आहे आपण। गर्दी आहे भरपूर, सांगितलं आता देते। सांबार राईस आलंय। ताक वगैरे, सांबार आणि रस्सम असं सगळं भेटतं। जेवण करून घेऊयात मित्रांनो पहिले।
संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आत्ता आलोय चिकमंगळूरच्या पार्किंगला. वेळ लागला बघा, बरोबर 5 तास लागले. मध्ये जेवायला वगैरे थोडासा वेळ गेला. जास्त किलोमीटर नाही, 230 वगैरे किलोमीटर भरतं. म्हणजे थोडक्यात पुण्यापासून कोल्हापूर एवढं अंतर आहे. 5 तास गेले. एमटी गाडी असून सुद्धा 5 तास गेले. पुढं तर आपल्या फक्त 2 गाड्या दिसतात अण्णा लोकांच्या. त्या 2 गाड्या आहेत, त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. ते नाशिक वगैरे औरंगाबाद वगैरे कुठलेही भरतात. इथं 2 गाड्या आहेत बघा. सहा टायर भरपूर आहेत. आता बघू, उद्या भरायला पाहिजे आपली. उद्या जर नाही भरली तर मग एवढी धावपळ करून काय उपयोग नाही होणार. एवढं काल आपण नॉनस्टॉप आलं, सकाळी खाली केली, परत तिथून आत्ता चिकमंगळूरला आलोय. तर कमीत कमी आपलं 900-1100 किलोमीटर झालं चिकमंगळूरपर्यंत. तर उद्या त्याचा मोबदला म्हणून उद्या गाडी भरायला पाहिजे. म्हटलंय तर हाय, सकाळी त्यांना फोन केला ट्रान्सपोर्टवाल्यांना, तर या म्हटला उद्या भरेल नक्की. पप्पूची गाडी गेली भरायला, आज अर्धे आणि उद्या अर्धे. शक्ती मिलमध्ये आपण नेहमी भरतो त्या मिलमध्ये गेलेले भरायला, त्याची पण उद्या सुटल. जर उद्या आपल्याला 1 डे मध्ये गाडी भरली तर पप्पू आणि आपण संगती जाऊ शकतो. बघूयात आता उद्या का होतं. माझा अंदाज आहे उद्या भरेलच 100%. बघूयात आता जाऊन. आता आंघोळ करतो पहिले, पाणी आहे का बघतो टाकीला आणि आंघोळ करतो. कारण की उष्णता भयानक आहे फार, त्याच्यामुळं आंघोळ करणं गरजेचं आहे. काल सकाळपासून निघालं, कंटिन्यू रनिंगच चालू आहे. मध्ये 2-3 तास झोपलो बँगलोरला खाली होत असताना. आता घेतो आंघोळ करून वगैरे पहिले मित्रांनो. संध्याकाळचे 6:45 वाजलेत मित्रांनो. आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालोय. या मागच्या साईडला बाथरूम वगैरे दिसतात बघा. ही पाण्याची टाकी आहे मागे, तिथं खाली आंघोळ वगैरे करायचं आहे सगळे. आणि ते निळी जाळी लावली ती आमचं जेवायचं ठिकाण आहे, पण आज ते नाही आहेत, बाहेर गेलेत. म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे भेटणार नाही त्यांनी सांगितलं. त्यांना कॉल केला, मग ते आज नाही भेटणार वगैरे, उद्या भेटेल. तर आता चाललो गावातून काहीतरी पार्सल वगैरे घेऊन येतो. बघतो आता काय भेटेल, जे भेटेल ते आणायचं. येतानीच बघितलं होतं जे हॉटेलमध्ये आम्ही सकाळचा नाश्ता वगैरे करतो तिथं ते पण बंद होतं. बघू जाऊन ऑफिसचे इथं काय भेटतं ते घेऊन यायला लागेल. आता पर्याय नाही, कारण की मॅच चालू होणार आहे. मॅच बघत बसायचं. मागच्या साईडला बघा आपल्या गाड्या वगैरे दिसतात. तर जाऊयात आता आणि पहिले सामान वगैरे म्हणजे पार्सल घेऊन येऊ जेवणाचं सगळं. सकाळचे 6:30 वाजलेत. 5 वाजता उठून फ्रेश वगैरे होऊन आता ऑफिसला निघालो मित्रांनो. काल रात्री जेवण करून मॅच बघता मला कधी झोप लागली काय लक्षातच आलं नाही. त्याच्यामुळं आत्ता व्हिडिओ समाप्त करतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.